श्री स्वामी समर्थ. सर्वांचं श्री स्वामी दत्त युट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. आपल्या सर्वांना एक नम्र विनंती आहे, श्री स्वामी समर्थ महाराजांचं नाव घेऊन आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक जरूर करा. बघा, आपण सर्वांसाठी हे व्हिडिओ बनवत असतो आणि अत्यंत उपयुक्त माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा अल्पशा प्रयत्न युट्यूबच्या माध्यमातून करत असतो. त्यामुळे कुठलेही संकोच मनात न घेता आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. बघा, आज आपण बघणार आहोत की महाशिवरात्री विशेष आपण कुठल्या प्रकारच्या सेवा आपल्या घरामध्ये केल्या पाहिजे, जेणेकरून आपल्याला जन्मजन्मांतरीच्या पापापासून मुक्ती मिळेल व आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतील. जय श्री महाकाल. आज आपण बघणार आहोत की परब्रह्माच्या कृपेने आपण सर्व सेवा करत असतो आणि स्वामी महाराज आपले गुरु आहेत. आपण बघितलं की आपण जे शिवलीलामृत महाग्रंथ आहे परमपवित्र, त्या ग्रंथामध्ये अत्यंत प्रमाणात श्री स्वामी समर्थ महाराजांचे अत्यंत म्हणजे गुरूंचं महत्व काय आहे, तर आपले गुरु काय आहेत, कोण आहेत, आपले गुरु दत्त महाराज स्वामी महाराज आहेत. आणि गुरूंचं महत्व शिवलीलामृत ग्रंथामध्ये खूप सांगितलेलं आहे की जर तुम्ही गुरूंची सेवा करत नसाल आणि जर शिवाची सेवा करत असाल तर शिव तुम्हाला पावत नाही व शिव तुम्हाला त्या सेवेचं फळ देत नाही. त्यामुळे स्वामी महाराजांचं स्मरण करून आपण ही सेवा शिवरात्रीची करावी. तर या दिवशी काय करावं, सकाळी आपण लवकर उठावं, ब्रह्ममुहूर्तावर व सचेल स्नान वगैरे करावं. जर आपल्या घरामध्ये कुठल्या नद्यांचं जल असेल तर ते आपल्या पाण्यामध्ये गंगाजल वगैरे मिसळावं व त्याने शुद्ध स्नान करावं व स्वच्छ धुतलेले वस्त्र या दिवशी आपण घालावे. शक्यतो आपण नवे वस्त्र जर घातले तर खूप शुभ मानलं जातं. तर या दिवशी पांढऱ्या रंगाचे वस्त्र आपण धारण केल्यास अत्यंत प्रमाणात आपल्याला शुभ संकेत आपल्याला मिळतात. आपल्या आयुष्यात जीवन जगण्याचे एक प्रकारचा उत्साह निर्माण होतो. आणि या दिवशी आपण पांढरे वस्त्र घातल्यास पांढरा रंग जो आहे तो शिवाला अत्यंत प्रिय आहे आणि शिवाची पूजन करत असताना पांढऱ्या रंगाची धोती किंवा आपल्या डोक्यामध्ये टोपी किंवा आपण पांढऱ्या रंगाचे म्हणजे काही कुर्ता वगैरे असतो तो धारण करत असतो. महिलांनी जर असेल तर त्या सोडा सोमवार करत असतील किंवा प्रदोष व्रत करत असतील तेव्हा सुद्धा ते पांढऱ्या रंगाची साडी नेसत असतात. त्यामुळे पांढऱ्या रंगाचं या दिवशी धारण करावं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या दिवशी आपण आपल्या घरामधील सर्व देवपूजा आटोपल्यानंतर समोर एक चौरंग मांडावा व चौरंगावर आपण भगवान शिवाचं नागनंदी विरहित जे शिवलिंग आपल्या स्वामी समर्थ मार्गाप्रमाणे आपल्या देवघरात आहे किंवा रुद्रयंत्र आहे ते आपण आपल्या पाटावर मांडावं व पाटावर मांडल्यानंतर दूध दही मध गंगा जल आणि अखंड तांदूळ, त्यानंतर हळद कुंकू अष्टगंध भस्म बेलपत्र पांढऱ्या रंगाचे पुष्प आणि पंचामृत केलेले एक वाटी आणि त्याचबरोबर केवळा अत्तर असेल तर ते अत्तर आणि जर तुमच्याकडे कुठलाही मोगरा वगैरे असेल तर ते पण चालेल. आणि त्यानंतर भगवान शिवाला नैवेद्य. बघा, उपवास आपल्याला असतो, देवाला नाही. देव हे अमृत प्राशन करत असतात. त्यामुळे आपण देवाला भोग लावण्याचे या कलियुगामध्ये या मानव जीवनात आपल्याला अत्यंत मोठ्या प्रमाणात त्याला महत्व आहे. त्यामुळे देवाला उसळ फलाहार अशा प्रकारचा नैवेद्य दाखवायचा नाही. देवाला नैवेद्य कुठला दाखवायचा, तर तुम्ही त्र्यंबकेश्वर क्षेत्री असो किंवा महाकालेश्वर क्षेत्री असो किंवा कुठल्याही ज्योतिर्लिंगामध्ये बघा तर देवाला बालाजी के नैवेद्य दाखवला जातो. बा म्हणजे बासुंदी, जे म्हणजे जलेबी, के म्हणजे केसरी भात, ला म्हणजे लाडू, बालाजी के केसरी भात. अशा प्रकारे म्हणजे 4 नैवेद्य भगवान शिवाला अत्यंत प्रिय आहेत. श्री म्हणजे श्रीखंड, बालाजी के अशा प्रकारचे नैवेद्य भगवान शिवाला दाखवला जातो. तर आपल्याकडे कुठल्याही प्रकारचा स्वादिष्ट नैवेद्य जर असेल तर तो आपल्या भगवान शिवाला आपण दाखवायचा असतो. व त्याचबरोबर 108 बेलपान जर आपल्याकडे नसतील तर अखंड तांदूळ आपल्याला व्हायचे असतात. त्याचबरोबर सेवा कुठल्या करायच्या, तर महत्वाच्या सेवा आपण नोट करून घ्या किंवा लिहून घ्या. तर आपण सेवा कुठल्या करायच्या, तर संपूर्ण रुद्र शिवपिंडीवर आपण करायचा असतो या दिवशी. आणि रुद्र करत असताना अत्यंत ध्यानमग्न होऊन सुगंधित अगरबत्ती किंवा धूपबत्ती अखंड दिवा तुपाचा लावला तर खूपच चांगला. अशा पद्धतीने आपल्याला या दिवशी दिवा वगैरे लावून भगवान शिवाचा अभिषेक आपल्याला सुरू करायचा असतो आणि शांत स्वरामध्ये आपण अभिषेक करायचा असतो. ज्या कोणाला संपूर्ण रुद्र चमकदमक वाचता येत नाही त्यांनी फक्त शिवमहिम्न स्तोत्र जरी वाचला तरी चालेल. 12 ज्योतिर्लिंग स्तोत्र वाचायचं. त्याचबरोबर शिवनामावलीने अखंड तांदूळ, जोड तांदूळ आपण शिवाच्या पिंडीवर आपण घरामध्येच व्हायचे. त्याचबरोबर आपण या दिवशी शिव दारिद्र्य दहन स्तोत्र जर आपण 108 वेळा 51 वेळा 11 वेळा किंवा 21 वेळा संकल्प करून केला तर आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी मदत होते. म्हणजे भगवान शिव आपल्याला लक्ष्मी प्राप्तीचे जे मार्ग आहेत ते खुले करून देतात. तर बघा, माता लक्ष्मीने जेव्हा भगवान विष्णूंना विचारले की तुम्ही शिवाची आराधना करता तर असं काय आहे शिवाच्या आराधनेमध्ये की तुम्ही एवढी सेवा करता, तर शिवाने तुम्हाला काय दिले, तर शिवाने तुम्हाला
विष्णू म्हणाले की भगवान शिवानी मला सुदर्शन चक्र दिले आणि सर्व काही ऐश्वर्य दिले व तुझ्याशी माझा विवाह घडून दिला. तर मूलतत्व शिव आहे. तर माता लक्ष्मी ज्या आहेत, माता लक्ष्मी तपाला बसल्या आणि तपाला बसत असताना त्यांनी अनेक वर्ष, हजारो वर्ष लोटली आणि हजारो वर्ष लोटल्यानंतर भगवान शिव त्यांना प्रसन्न होत नव्हते. तेव्हा त्यांनी स्वतः भगवान शिवाची आठवणी केली व त्यांनी आपल्या मातृत्वाचं म्हणजे दान दिलं. म्हणजे स्त्रीचं मातृत्व स्तनामध्ये असतं आणि त्यांनी आपल्या स्तनाची आहुती या यज्ञकुंडामध्ये दिली. स्वतःचं स्तन त्यांनी कापलं आणि यज्ञकुंडामध्ये त्याची आहुती दिली व त्यानंतर भगवान शिव प्रसन्न झाले व भगवान शिवांनी त्यांना विचारले, माता लक्ष्मी, स्त्रीचं सर्व आभूषण हे स्तन असतं आणि तू स्तनाची आहुती या यज्ञकुंडामध्ये दिली, त्यामुळे मी अत्यंत प्रमाणात प्रसन्न झालो आहे. माते, तू मला माग काय मागायचं वर. आणि त्या यज्ञकुंडात जिथे त्यांनी स्तनाची आपली आहुती दिली होती त्या यज्ञकुंडातून बेलवृक्षाची निर्मिती झाली आणि त्या पवित्र बेलवृक्षाच्या मुळाशी माता लक्ष्मीचा वास सदैव असतो व अशा प्रकारे बेलवृक्षाची उत्पत्ती झाली व माता लक्ष्मीचा वास बेलवृक्षावर आणि मुळाशी असतो आणि भगवान शिवाचा सुद्धा असतो. त्यामुळे सर्व वैभव भगवान शिवानी माता लक्ष्मीला दिले आणि माता लक्ष्मीला वरदान दिले की या झाडाचे, या वृक्षाचे जो कोणी पुष्प माझ्यावर अर्पण करेल त्याला मी शिवलोकात वास देईल व त्याच्या सर्व मनोकामना पूर्ण करेल. एवढं मोठं अत्यंत परमपवित्र हे व्रत आहे आणि या दिवशी आपल्याला बिल्व पान म्हणजे जे बेलाचं पान आहे ते भगवान शिवाच्या पिंडीवर आपल्याला वाहायचं असतं. तर बघा, या दिवशी आपल्याला शिव दारिद्र्य दहन स्तोत्राचं जर पठण करता येत असेल तर ते करा. त्यानंतर महामृत्युंजय कवच असते ते पण आपण वाचू शकता, त्याचं पण आपण संकल्पयुक्त हवन करू शकता. किंवा आपल्या घरामध्ये जर बेलफळं असतील वाळलेले किंवा तुम्हाला पूजा सामग्रीच्या दुकानात मिळत असतील तर त्याचं आपण रुद्राचं हवन सुद्धा घरामध्ये करू शकता. त्यामध्ये द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र असेल, शिवनामावली असेल, स्वामी समर्थांची माळ असेल, स्वामी स्तवन असेल आणि त्याचबरोबर ओम नमः शिवाय मंत्र असेल किंवा महामृत्युंजय मंत्र असेल. त्यानंतर जो पंचप्रणव महामृत्युंजय मंत्र आहे तो सुद्धा आहे 24 अक्षराचा आणि गायत्री मंत्र सुद्धा यामध्ये आपल्याला घ्यायचा आहे. अशा प्रकारे रुद्र गायत्री मंत्र सुद्धा आपण विसरू नये. रुद्र गायत्री सुद्धा मंत्र हा देवाचा बांधिलका मंत्र आहे आणि त्याची सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात फरक आहेत. या दिवशी आपल्याला नाना उपाय करून आपल्याला भगवान शिवाची उपासना करायची असते. ज्यांना कोणाला उपवास जमत नाही त्यांनी या दिवशी उपवास करण्याचा प्रयत्न करावा, कारण हे सर्वात मोठं व्रत असतं. त्यामुळे आपण उपवास पकडावा आणि या दिवशी 2 वेळ आपण फक्त फलाहार घ्यावा. म्हणजे कोणतं फळं घ्यावे व आपण खजूर वगैरे असे राजगिरा याचं आपण सेवन करावं. कुठल्याच प्रकारचं आपण म्हणजे जे काही मिठाचं अन्न आहे ते अन्न आपण ग्रहण करू नये असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं आहे की आपण या दिवशी उसळ, भगर अशा पद्धतीचं सेवन करू नये. परंतु ज्यांना कुठला आजार असेल, बीपी, शुगर किंवा कुठले आजार पण असतील तर त्यांनी केलं तर हरकत नाही. परंतु या दिवशी आपण उपवास करायला संकोच करू नका. हे परमपवित्र व्रत आहे. आणि त्यानंतर आपल्या घरामध्ये जर खंडोबाची टाक असेल तर त्या टाकेवर सुद्धा आपण भगवान शिवाचं रुद्र म्हणून आपण अभिषेक करू शकता. त्याचबरोबर आपल्याला भगवान शिवाचे खूप मोठे स्तोत्र आहेत. बघा, आपल्याला कालभैरव अष्टक या दिवशी जर आपण 11 वेळा जर म्हटलं तर भगवान शिवाची शत्रुबाधेसाठी आपल्याला संरक्षण मिळते. आणि त्याचबरोबर दुसरं स्तोत्र म्हणजे एक दिव्य, ते म्हणजे शिवतांडव स्तोत्र, ते सुद्धा आपण या दिवशी जर आपण घरामध्ये जर म्हटलं तर आपल्या सर्व घरांचं, कुटुंबाचं संरक्षण आपल्या घरामध्ये होत असतं. आणि भगवान शिवाची उपासना ही सर्वतोपरी मंगलकारी आहे. आणि तुम्ही कोणत्याही देवदेवतांची उपासना केली आणि शिवाची उपासना केली नाही तर तुम्हाला कुठल्याही सेवेचं फळ मिळत नाही. कारण जेव्हा दक्ष राजाने यज्ञ निर्माण केला होता, सर्व देवांसाठी यज्ञ ठेवला व त्यामध्ये माता सतीच्या पतीला म्हणजे महादेवाला त्यांनी स्वतःच्या जावायला तिथे आमंत्रण दिलं नाही व तिथे सती माता पाहून व महानंदीला पाहून सती मातेने यज्ञकुंडामध्ये उडी घातली व स्वतःच्या प्राणाचा त्याग केला व त्यामुळे कालभैरवाची वीरभद्राची निर्मिती झाली व वीरभद्राने दक्ष राजाचे शिरच्छेद केला व त्याची हत्या केली. अशा प्रमाणात ही जी कथा आहे ही कथा माता सतीच्या अवतारामध्ये घडलेली आहे. तर त्यामुळे जेव्हा आपण कुठल्याही सेवेचं फळ आपल्याला पाहिजे असतो तर त्या वेळेस आपल्याला भगवान शिवाची कृपा पाहिजे असते. मग त्यावेळेस जेव्हा माता सतीच्या शरीराचे तुकडे सुदर्शन चक्राने भगवान विष्णूंनी 51 केले आणि ते 51 शक्तिपीठामध्ये वाटले गेले, त्यावेळेस भगवान शिव हे प्रलय करायला लागले आणि त्यानंतर त्यांनी भगवान विष्णूंच्या समवेत आले व भगवान विष्णूंनी त्यांना वर दिला की जो कोणी वास्तू असो किंवा कुठलीही पूजन असो, ज्या पूजनामध्ये सेवेमध्ये आपला यज्ञ भाग देणार नाही किंवा तुमचं पूजन करणार नाही त्याचं फळ त्याला मिळणार नाही. त्यामुळे शिवाची उपासना ही सर्वतोकारी
मंगलकारी ठरलेली आहे. आणि भगवान स्वामी समर्थ महाराजांचं तुम्ही मस्तिष्क बघा, हे शिवलिंगाकार आहे आणि महाराजांनी एक मंत्र म्हणून ठेवलेला आहे, शिवर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभो, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभो. आज वटवृक्षाखाली तुम्ही बघता अक्कलकोटला महाराजांचा जो मुखवटा चढवलेला आहे ते सुद्धा नर्मदेश्वर शिवलिंगच आहे आणि स्वामी सुद्धा हे शिवरूपच आहेत. त्यामुळे मनात कुठलाही प्रकारचा संकोच न घेता अत्यंत प्रमाणात शिवतांडव स्तोत्र असो, द्वादश ज्योतिर्लिंग स्तोत्र असो, संपूर्ण रुद्र असो, महामृत्युंजय स्तुती असो, कालभैरवाष्टक असो, शिवसहस्र नामावली असो किंवा शिवलीलामृत ग्रंथ असो व एक सर्वात मोठा अध्याय म्हणजे शिवलीलामृताचा 11वा अध्याय व त्याचबरोबर 42 ओव्या व शिवस्तुतीचं पठण व शिवचालिशीचं पठण आपण या दिवशी करावं आणि आपण दुःखमुक्त व्हावं व भगवान शिवाला पूर्ण नैवेद्य अर्पण करून आपल्या घरामध्ये आरती करावी. भगवान शिवाची आरती करावी, गणपतीची आरती करावी, माता पार्वतीची आरती करावी म्हणजे दुर्गट भारी, व त्याचबरोबर स्वामींची आरती करावी. व आरती करत असताना शंकराची कापूरच जाडावा व कापूरच म्हणजे भगवान शिवाला दाखवावा व त्यानंतर सुगंधित धूप व नारळ अशा पद्धतीने आपण घरामध्ये शिवाचा अभिषेक करून स्वच्छ पुसून अखंडित बेल वगैरे वाहून अखंडित जोड तांदूळ आपण वाहून भगवान शिवाची उपासना करावी व आपण सर्व या दुःखातून दुःखमुक्त व्हावं व जीवनात शिवाची कृपा प्राप्त करून आपले सर्व मार्ग मोकळे करावे. अशा पद्धतीने आपण शिवरात्रीचं व्रत करावं. व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि सबस्क्राईब करा व लाईक सुद्धा करा. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, जय श्री महाकाल.